हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं माझ्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सकाळ सकाळी पावसाने अशी छान अशी हजेरी लावली आहे आणि आता कामांचा सगळा सत्याबोळ करून ठेवलाय, कारण गणपती येतात त्याची साफसफाई करायला काढली होती, पण पावसाने पूर्णपणे सकाळ सकाळी हजेरी लावल्यामुळे आता कपडे धुवायचे होते। आता कसं करायचं तोच मोठा प्रश्न पडला होता। पाऊस आल्यामुळे खूप छानही वाटत होतं, थंडीही वाजत होती आणि पाऊस तर बघू शकता। आता काय करणार, पावसाचं कामच आहे, यायच्या दिवसाबरोबर तो हजेरी लावत असतो। तर आता इथे रस्त्यावर पण पाणी झालं होतं, मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर म्हणलं बघूया काय होतंय, पुढच्या कामांचं नियोजन लावूया। आणि घराच्या पाठीमागचा व्ह्यू तुम्हाला दाखवतेय। घराच्या पाठीमाग छान असा मूग आणि भुईमुगाच्या शेंगा वगैरे लावल्या होत्या, तर मस्त असं पावसामुळे व्ह्यू छान वाटत होता। तर आता घराची गणपती येतात ते म्हणलं इथं पूर्ण साफसफाईचं काम चालू झालं होतं, तर हे मला थोडीशी मदत करत होते। खरं तर त्यांना कामाला जायचं होतं पण टाइम होता, तर ते बोलले मी तुला जाळ्या वगैरे काढून देतो आणि त्याच्यानंतर तू बाकीचं काम करून घे। तर मला प्रत्येक कामामध्येच त्यांची खूप जास्त मदत असते आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक कामामध्ये मदत करतात। आणि घाण बघू शकता किती खाली पडली आहे, वरवर किती जरी साफसफाई केली तर सणाच्या दिवशी साफसफाई करावंच लागते। पडदे वगैरे देखील काढून घेतले होते खिडक्यांची आणि म्हणलं चला गरम पाणी करून त्याच्यामध्ये पहिले पडदे वगैरे भिजत घालूया, कारण मशीनलाच लावून द्यायचे होते, कारण बाहेर पाऊस येत होता। तर म्हणलं धुवून पण निघतील आणि स्पिन पण करून निघतील, जेणेकरून जास्त वाळवायला लागणार नाही। मग इथं गिझरला पाणी वगैरे तापवून सोडलं आणि म्हणलं मस्त अशी गरम पाण्यात भिजायला घातली की पटकनी आणि स्वच्छ निघतात। तर मग त्याच्यासाठीच पाणी सोडून दिलं बाथरूममध्ये बादलीमध्ये आणि त्याच्यानंतर आता इथं पडदे भिजत घालतीये, जेणेकरून चांगले निघतात। आणि कपडे भिजेपर्यंत पडदे भिजेपर्यंत म्हणलं दररोजची जे रेग्युलर कपडे आहेत ती पहिली धुवून घेते। आणि मला कपडे हातानेच धुवायला आवडतात, शक्यतो मी मशीन पावसाळ्यामध्येच यूज करते, तशी वॉशिंग मशीन पूर्णपणे बंदच असते, फक्त पावसाळ्यामध्ये कपडे स्पिन करण्यासाठीच यूज करते, जेणेकरून काय होतं मग कपडे पटकनी वाळतात आणि अशी पावसामध्ये कपडे लवकर वाळत नाही। मग ह्यावेळेस वॉशिंग मशीनचा छान उपयोग होतो, जेणेकरून कपडे धुवायचे आणि वॉशिंग मशीनमध्ये फक्त स्पिन करून काढायचे। तर इथं पडदे वगैरे भिजत घातले आणि तोपर्यंत म्हणलं रेग्युलर आपले दररोजचे कपडे वगैरे धुवून घेते। आणि हा दगड माझ्या पायाखाली बघू शकता, तो मी एरोड्यातून आणला होता आणि खूप छान दगड आहे आणि खूप छान कपडे निघतात। तसं तर मी घराच्या कामाच्या टायमाला आतमध्ये कोण आतमध्ये लावून घेतं फरशांमध्ये, पण मी नाही लावला, कारण नंतर मग आपण हा दगड असा वर ठेवला की कुठं पण आपल्याला जायचं। आता इथं माझं स्वतःचंच घर आहे, त्याच्यामुळे जायची काही गरज नाही कुठे, पण जर आपल्याला उचलून दुसरीकडे मांडायचा म्हणलं तरी आपण हा दगड मांडू शकतो, म्हणून मी फरशांमध्ये लावून नाही घेतला। आणि मला 500 रुपयामध्ये तो दगड एरोड्यामध्ये भेटला होता आणि खूपच छान कपडे निघतात। आणि शक्यतो मला हातानेच म्हणजे कपडे झालं वगैरे मला हातानेच जास्त करून धुवायला काम करायला आवडतं, कारण कसं होतं शरीराला आपण जेवढ्या सुखसुविधांची सवय लावू ना तेवढं मग आपलं शरीर पण हे होऊन जातं, हालचाल होत नाही आपल्याच्याने आपल्या प्रत्येक बॉडी पार्टची। आणि एवढं करून सुद्धा मला असं वाटायला लागले की माझं आता वेट वाढायला लागले हळूहळू, कारण माझ्या चेहऱ्याचा शेप पण थोडा चेंज वाटायला लागलाय मला। आता मला वेट लॉस करावं लागणार आहे, 3-4 किलो तरी जास्त वाढल्याच्या नंतर उगाच हे करण्यापेक्षा थोडा आहे तोपर्यंतच म्हणलं वेट लॉस करावा। आणि तुम्हाला माझी वेट लॉस जर्नी बघायला आवडेल का ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझे व्लॉग्स कसे वाटतात ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनल नवीन आहे त्यामुळे सपोर्ट करा। आणि आता इथं म्हणलं कपडे मशीनला लावून दिले दररोजची धुतलेली, आणि थोडंसं मशीन होईपर्यंत तिथंच थांबावं लागतं। एकदा मशीन स्टार्ट झालं की मग काय नाही, तशी वर्षभर ती बंदच असते, फक्त पावसाळ्यामध्येच तिचा वॉशिंग मशीनचा यूज होतो। आणि ही माझी लग्नामध्येच मला माझ्या मम्मी पप्पांनी दिली होती,
त्याच्यामुळं म्हणलं आता कपडे देखील मशीनला लावून दिले आणि त्याच्यानंतर म्हणलं आता इथं बाथरूम वगैरे देखील क्लीन करून घ्यावं. कारण हातासरशी कामं पटकनी केली ना की मग लगेच होतात, नाही तर कामं एक केलं एक ठेवलं की मग खूप जास्त उशीर होतो. आणि आता मी हा ब्रशनी बाथरूम वगैरे घासते आणि हा माझा बाथरूम घासायचाच ब्रश आहे. नाहीतर म्हणाल की कपडे धुवायच्याच ब्रशनी बाथरूम वगैरे घासतीये, किती घाणे वगैरे अशा कमेंट्स करतात. तर हा माझा कपडे धुवायचाच ब्रश आहे. आणि इथं छान यांचं मस्त इथं गॅलरी धुवायचं काम चालू होतं, कारण जाळ्या वगैरे काढून झाल्या हॉलमधल्या. हॉल आज त्यांनी क्लीन केला बऱ्यापैकी. आणि आता किचन माझ्याकडं, आणि किचन हॉल झाल्याच्या नंतर मग 2 बेडरूम आहेत त्या क्लीन करायच्याच आहेत. आता गॅलरी धुवून झाल्यावर इथं ह्यांनी सर्व फरशीवर पाणीच करून ठेवलं. ह्यांना कोणतंही काम सांगितलं ना की ते व्यवस्थित केल्याशिवाय सोडतच नाही, आणि पूर्ण निरम्याचं पाणी करून ठेवलं होतं. म्हणलं चला आता त्यांना आम्ही दोघांनी मिळून क्लीन करून घेतलं, कारण मुलं यायच्या अगोदर ही कामं उरकायची असतात. आणि स्वराज असेल घरी तर मग कसलंच काम तो करून देत नाही. तर इथं छान अशी फरशी देखील क्लीन करून घेतली पोरं यायच्या अगोदर. आणि मस्त बाहेर ऊन पडलं होतं, पडदे देखील मशनीतून काढले. आणि त्याच्यानंतर बाहेर ऊन पडलं होतं म्हणून वाळायला वगैरे टाकले. हळूहळू एक थोडं काम काढलं ना दसऱ्याचं म्हणा. यांचा उपवास आहे, तो उपवासासाठी इथं मस्त खिचडी बनवली आहे. इकडं असं पोरांसाठी डाळ भाताचा कुकर लावलाय. आणि काल कणस आणले होते ते पण उकडायला टाकायचेत आता. मस्त इथं खिचडी झाली. आता त्यांचा उपवास आहे मग इथं खिचडी वगैरे केली आहे. सोमवार आहे आज, शेवटचा सोमवार आहे. त्याच्यामध्ये इथं खिचडी झाली, परतली आहे. बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पडदे वगैरे धुतले, पण आता मला टेन्शन आलंय की जर वाळले नाही, पाऊस आला मोठा तर मग कुठं वाळत टाकणार. त्यामुळे आता पडदे वाळेपर्यंत तर पाऊस यायला नाही पाहिजे. आता हॉल चकाचक झालेला आहे. आता फक्त किचन राहिलेलं आहे. तर किचन मी आज नाही करणार, बहुतेक आता उद्याच करते, कारण आज सगळं सामान काढून ठेवते किचन मधलं, म्हणजे जेणेकरून आवरायला बरं जातं. नाही तर मग एकाच वेळेस सगळं सामान काढायचं, त्याच दिवशी साफसफाई करायची म्हणले तर बिलकुल कामं होत नाही. त्यामुळे आज सगळं सामान बिमान किचन मधलं खाली करते, रिकामं करते किचन बऱ्यापैकी. आणि मग त्याच्यानंतर उद्या सगळं किचन वगैरे क्लीन करते. आणि मग किचन हॉल झाल्या मग फक्त 2 बेडरूम राहतील वरच्या, मग त्या काही लगेच आवरून होतील, कारण बेडरूम मध्ये एवढा पसारा वगैरे नाहीये. त्यामुळे तरी पण आवरावं लागेल, कारण गणपती येतात ते म्हणल्यावर साफसफाई तर प्रत्येकाच्या घरामध्ये चालूच झाली असेल. आणि माझ्याकडे पण 10 दिवसाचे गणपती असतात, त्याच्यामुळे मला पण साफसफाई दर गणपतीत वगैरे करावंच लागते. तर म्हणलं आता चला, हॉल झालाय बऱ्यापैकी. आता खिचडी पण त्यांना देते आणि त्याच्यानंतर डाळ भाताचा कुकर पण लावलाय. पोरांना आता काल मक्याची कणस आली होती ती पण उकडायला टाकते आणि मग थोड्या वेळाने भेटते परत तुम्हाला. मस्त आता नवरोबाला इथं खिचडीचं ताट केले. हे घ्या खिचडी, कशी झाली सांगा बरं का. तुम्हाला खिचडी आवडती का? हो, मस्त आवडते. हो, खाऊन सांगा बरं का कशी झाली ती. कशी झाली खिचडी? चांगली होती, मस्त झाली. झाली ना. लाज वाटते त्यांना कॅमेऱ्यात बोलायची वगैरे, त्याच्यामुळे ते जास्त बोलत नाही कॅमेऱ्यात, कम्फर्टेबल वाटत नाही त्यांना. तर चला आता बाकीची राहिलेली कामं उरकते. हा किचनवरचा असाच पडलेला आहे बघा इथं, पहिल्यांदा ते सगळं उरकून घेते पटकनी. आता पडलेला पसारा उरकते आणि मग परत एकदा तुमच्याबरोबर बोलते. आता इथं पायनॅपल खाऊन मी व्लॉगचा एंड करते. नंतर परत भेटूया उद्याच्या अशाच एका छानशा व्लॉगसहित. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि पायनॅपल कोणाकोणाला आवडतं ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.